15 फेब्रुवारी 2024. ठिकाण राजकोटचं निरंजनबाई शाह स्टेडियम. सरफराज खाननं भारतासाठी पदार्पण केलं, तेही टेस्ट टीममध्ये. कॅप नंबर 312 मिळालेल्या सरफराज खाननं ती कॅप आपल्या वडिलांच्या हातात दिली. त्यांनी भरल्या डोळ्यानं आपल्या मुलाचं कौतुक केलं. क्रिकेट आवडणाऱ्या कित्येक भारतीय चाहत्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. सरफराजनं त्या मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये 50 केली. अगदी त्याच्या रनआउटचीही चर्चा झाली. पण त्याच मॅचमध्ये आणखी एका प्लेअरनं डेब्यू केला होता. त्या मॅचमध्ये तोही 50च्या जवळ जाऊन अगदी थोडक्यात हुकला. त्यानं नेमके किती रन्स केले, आणखी काय केलं, त्याची स्टोरी काय होती, कसलीच चर्चा झाली नाही. अर्थात सरफराजनं मागची काही वर्ष प्रचंड सातत्य ठेवून केलेला परफॉर्मन्स, सतत मोठ्या इनिंग्स, या गोष्टींमुळे सरफराजची चर्चा होणं स्वाभाविक होतच. पण या सगळ्यात टेस्ट कॅप नंबर 311 दुर्लक्षित राहिला. पण याच टेस्ट कॅप नंबर 311नं रांची टेस्टमध्ये मात्र भारताला टेस्ट मॅच आणि टेस्ट सिरीज दोन्ही जिंकून दिलं. बॅसबॉल इरामध्ये पहिल्यांदा इंग्लंडनं टेस्ट सिरीज गमावली. बुमराची अनुपस्थिती, मिडल ऑर्डरला आलेलं अपयश आणि रांचीचं अनइव्हन बाउन्स आणि अनइव्हन टर्नवालं पिच, या सगळ्या गोष्टींमुळे परिस्थिती अशी होती की हातात 5 विकेट्स आणि टार्गेट 100 रन्सच्या आतला असूनही टीम इंडियाला भीती होतीच. पण याच सिच्युएशन मधून मॅच काढून देणारा ठरला कॅप नंबर 311. आपल्या माजी सैनिक वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 पूर्ण केल्यानंतर सॅल्यूट मारणारा ध्रुव जुरेल. ही स्टोरी ध्रुव जुरेलची. धोनीला हिरो मानून क्रिकेटर व्हायची आणि धोनीच्या शहरात धोनीची जागा भरून काढण्याची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. ध्रुव मूळचा आग्र्याचा, पण तो क्रिकेट खेळला नोएडामध्ये. नोएडामध्ये फुलचंद सरांची फेमस क्रिकेट अकादमी आहे. तिथंच शिकवत असताना एक 13 वर्षांचा मुलगा येऊन त्यांना म्हणाला, सर मेरा नाम ध्रुव जुरेल है, मुझे प्लीज अपने अकादमी में ले लो. फुलचंद सरांनी तू कुठून आलायस वगैरे चौकशी केली आणि त्यांना डाऊट आला, हा पोरगा क्रिकेट खेळण्यासाठी घरातून पळून आलाय. त्यांनी ध्रुवकडून नंबर घेऊन त्याच्या वडिलांना फोन लावला. त्याच्यासोबत कुणीच का आलं नाही, हा आग्र्यावरून नोएडाला आला कसा, असे बरेच प्रश्न विचारले. फोनच्या दुसऱ्या बाजूला ध्रुवचे वडील आणि कारगिल युद्धात पराक्रम गाजवणारे माजी सैनिक नेमचंद होते. त्यांनी ध्रुव एकटाच नोएडाला का आला याचं कारण सांगितलं. त्याच दिवशी ध्रुवच्या आजोबांचा 13वा होता. सोबत आई, वडील किंवा एखादा नातेवाईक कुणीच नाही. नोएडाला येऊन राहणार कुठं, खाणार काय माहिती नाही. बरं, घरी मदत मागायची तर आजोबांच्या निधनाचं दुःख होतं आणि आपलं क्रिकेट किट घ्यायला आईनं आपले सोन्याचे दागिने विकले त्याची जाणीव होई. ध्रुवनं सगळा जोर क्रिकेटमध्ये लावला. लोकल टुर्नामेंट्स, उत्तर प्रदेशकडून एज ग्रुप क्रिकेट, सगळीकडे त्याचं नाव चमकत राहिलं आणि त्याला पहिली मोठी संधी मिळाली ती म्हणजे भारताकडून अंडर 19 वर्ल्ड कप. 2020 साली झालेल्या या वर्ल्ड कप मध्ये ध्रुव जुरेलवर व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी आली. भारतानं फायनल गाठली. ध्रुव सगळ्या वर्ल्ड कप मध्ये चांगला खेळला. भारताची टीमही चांगली खेळली. पण फायनलला डाव हुकला. टीम इंडिया रनरअप ठरली. नील आर्मस्ट्रॉंग ते 3 इडियट्स. आपल्याला एक गोष्ट माहिती आहेच, सेकंड आने वाले को कोई याद नहीं रखता. पण ध्रुव जुरेलला हीच स्टोरी बदलायची होती. त्याला दुसरा नंबर सोडायचा होता. त्याच्या बॅच मधले यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, कार्तिक त्यागी, प्रियम गर्ग IPL मध्ये चमकले होते. पण ध्रुवसाठी गेम चेंजर सीझन अजून आला नव्हता. तो आला IPL 2023 मध्ये. राजस्थान रॉयल्स मध्ये संजू सॅमसन आणि जोस बटलर असे 2 विकेट किपर बॅटर. पण तरीही त्यांनी ध्रुवला संधी दिली. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल कामी आला आणि हा तिसरा विकेट किपर ऑप्शन मॅच मध्ये उतरला. 15 बॉल 32 रन्सची मॅच विनिंग इनिंग खेळला. नावावर फक्त 3 T20 मॅचेसचा अनुभव असताना ध्रुव जुरेलच्या बाबत अनुभव एक खतरनाक गोष्ट आहे. त्याच्याकडे फारशा T20 मॅचेसचा अनुभव नसताना त्याला IPL मध्ये चान्स मिळाला. त्यानं गाजवला. फारशा फर्स्ट क्लास गेम्स नसताना इंडिया ए मध्ये संधी मिळाली, त्यानं गाजवली. आणि 17 फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्यानंतर त्याला इंडिया कॅप मिळाली, त्याने तीही संधी गाजवली. इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी ध्रुवचं सिलेक्शन झालं तेव्हा परिस्थिती अशी होती की KL राहुल, ईशान किशन, KS भारत आणि मग ध्रुव जुरेल असा प्राधान्यक्रम होता. आधी ईशान आणि मग राहुल कॅन्सल झाले. KS भारत नंतर ध्रुवला चान्स मिळणार नक्की झालं. ध्रुव जुरेल इथंही दुसरा आला, पण चमकला. राजकोटवर झालेल्या आपल्या डेब्यू मॅच मध्ये त्यानं 46 रन्सची इनिंग खेळली. त्याची 54 रन्सनं हुकली. पण त्या मॅच मध्ये बॅटिंग करणं म्हणावं तेवढं अवघड नव्हतं. पिच बॅटिंगला साथ देत होतं. पाठीमागे चांगला स्कोर होता. साहजिकच ध्रुवचं योगदान लक्षात राहिलं, पण चर्चेत आलं नाही. मग आली रांची टेस्ट.
भारतासाठी सिरीज जिंकायचा चान्स, तर इंग्लंडसाठी सिरीजमध्ये टिकून राहण्याचा. पण रांचीचं पिच खेळायला म्हणावं तेवढं सोपं नव्हतं. त्यात पहिल्या इनिंगमध्ये ध्रुव जुरेल बॅटिंगला आला तेव्हा स्कोर होता 5 आऊट 161. दुसऱ्याच दिवशी भारताचा ऑल आऊट उडणार आणि इंग्लंड मोठं लीड घेणार अशी चिन्ह होती. पण ध्रुव जुरेल टिकला. रूट, बशीर आणि हार्टलीच्या टर्न समोर, अँडरसन, रॉबिन्सनच्या पेस समोर, कुलदीप यादव, पहिली मॅच खेळणारा आकाशदीप यांना सोबत घेऊन ध्रुवनं इनिंग्स बिल्ड केली. यावेळी तो सेंचुरीच्या जवळ पोचला आणि 90 रन्सवर आउट झाला. गोल्डन मोमेंट थोडक्यात हुकली. पण ध्रुवनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती आपल्या मुलानं मैदानातून एखादा सॅल्यूट मारावा. पोरानं मारून दाखवला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपली पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करून ध्रुव जुरेलच्या त्या इनिंगमुळे भारताचा स्कोर 307 वर पोहोचला आणि मॅच, सिरीज दोन्ही जिंकायचा चान्स कायम राहिला. ही 90 रन्सची इनिंग मॅच फिरवणारी आणि ध्रुवचं टॅलेंट दाखवून देणारी असली तरी दुसऱ्या इनिंगचं चॅलेंज बाकी होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला जिंकायला 192 रन्स हवे होते, पण स्कोर झालेला 5 आऊट 120. टार्गेट वाटत होतं तरी सोपं नव्हतं, कारण बॉल फिरत होता. आधीच्या विकेट्स जास्तीचं डिफेन्सिव्ह खेळल्यानं गेल्या होत्या. गिल आणि ध्रुवची जोडी फुटली असती तर लोअर ऑर्डर सुरू झाली असती. थोडक्यात कित्येक क्रिकेटर्स एखाद्या टफ सिच्युएशन मधून मॅच काढून द्यायची जी सिच्युएशन इमॅजिन करतात, अगदी तशीच परिस्थिती समोर होती. पण इथेही ध्रुवनं बाजी मारली. त्याच्या 77 बॉल 39 रन्सच्या इनिंगमध्ये फक्त 2 4 होत्या. इनिंग बघायला मैफिलीसारखी वाटत नसली तरी गाणं परफेक्ट वाजलं. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं थोडा पुढ्यात बॉल मिळाला तर हात खोलून ड्राईव्ह मारली. टप्पा मागं राहिला तर स्टेप आउट होऊन वाईड लॉंग ऑनच्या वरून 6 मारले. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये हाच ध्रुव जुरेल हलक्या हातानं डिफेन्स करत गॅप्समध्ये सिंगल घेत टिकून राहिला. मॅच जिंकेपर्यंत तो बाहेर पडला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन. त्याच्याबद्दल लक्षात राहणारी गोष्ट फक्त बॅटिंगच आहे असं नाही. मागच्या 2 टेस्टमध्ये त्यानं स्वतःला विकेट किपर म्हणूनही सिद्ध केले. राजकोटमध्ये त्यानं बेन डकेटला खतरनाक रनआउट करून ब्रेक थ्रू मिळवून दिला. तर रांची टेस्टमध्ये बॉल हातभर वळत असताना, खाली राहत असताना 22 दिले, फक्त 5. त्यातही इंग्लिश प्लेयर्स किरकोळीत रिव्हर्स स्वीप खेळत असताना त्यानं बॉलवरचे डोळे हलू दिले नाहीत आणि कत्ती लागून उडालेले कॅच अजिबात सोडले नाहीत. एक काळ होता जेव्हा रांची मधला एक विकेट किपर बॅटर भारताकडून 7व्या नंबरला बॅटिंग करायचा. आजूबाजूचे कार्यकर्ते आउट झाले काय किंवा त्यांनी मोठ्या स्कोरचं बॅकिंग दिलं काय, हा टिचून खेळायचा, कधी उचलून मारायचा. टेस्टमध्ये त्याची बॅटिंग मोहक वाटायची नाही, पण काम होऊन जायचं. रन्स यायचे, टीम मॅच जिंकायची आणि हा हसत हसत पॅव्हेलियन मध्ये जायचा. कोणाबद्दल बोलतोय हे सांगायची गरज नाही, पण हा ध्रुव जुरेलही महेंद्रसिंह धोनीचा फॅन. धोनीनं आपल्याला रनआउट केलं ही गोष्ट अभिमानानं सांगेन असं म्हणणारा, धोनीला हिरो मानून क्रिकेट खेळणारा. सुनील गावस्करांनी कॉमेंट्री करताना ध्रुवचा खेळ बघून धोनीची आठवण आल्याचं सांगितलं. अर्थात तुलना करणं योग्य नाही, पण या पोरानं 2च टेस्ट मॅच मध्ये धोनी जे करायचा ते अगदी परफेक्ट जमवलं. टीम निवांत असतानाही आणि अडचणीत असतानाही. टेम्परामेंट, ग्रीट हे क्रिकेटमध्ये कायम वापरले जाणारे शब्द, ज्यांचे अर्थ माहीत नसले तर सर्च करून बघा, कारण अर्थ वाचताना ध्रुव जुरेल आठवेल. 13 वर्षांचा पोरगा क्रिकेटसाठी घर सोडून आला, एकटा राहिला. इथपासून टीम 5 आऊट 161 असताना टिचून उभा राहिला. टीम जिंकण्याची खात्री होत नाही तोपर्यंत. म्हणूनच ध्रुव जुरेलची स्टोरी भारी आहे. कारगिलमध्ये लढलेल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेल्या सॅल्यूट इतकीच.